सोने खरेदी करणाऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। सोन्याचे भाव वाढल्याने सरकारने तातडीने बैठक घेतली। त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सोन्याचे दर आता दसऱ्याला नेमकं किती असणार आहे याबद्दलचा महत्त्वाचा अंदाज जाहीर केला आहे। यामध्ये सांगण्यात आले सोनं आता दसऱ्याला प्रचंड प्रमाणात खाली येणार आहे, त्यामुळे नागरिक आता खुश झाल्याचं पाहायला मिळतंय। पेपरला बातमी देखील आता आली आहे, तसेच टीव्हीला देखील बातमी आली की नेमकं दसऱ्याला आता सोनं किती रुपयांनी खाली घसरणार याबद्दलचा एक नवीन अंदाज या ठिकाणी काल रात्री झालेल्या एका कॅबिनेट बैठकीमध्ये सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। त्यामुळे आज सकाळीच बाजार उघडताच असं काय झालं की ज्यामुळे सोनं तोंडावर आपटलं, सोनं स्वस्त झालं। मग आज सोन्याच्या भावात असं किती रुपयांनी त्या ठिकाणी बदल झालाय, ज्यामुळे अचानक ग्राहकांची दुकानावर प्रचंड गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। सरकारने असा कोणता निर्णय या ठिकाणी घेतलाय की ज्यामुळे बऱ्याच दिवसानंतर सोन्याचा भाव त्या ठिकाणी आता घोड्याला लगाम जसं लागतं तसा कंट्रोलमध्ये आलाय। ग्राहक अक्षरशः नाचू लागलेत। इतके दिवस सोन्याचे भाव बेलगाम घोड्यासारखे पळत होते, पण मात्र आता सोन्याच्या भावाला कुठेतरी ब्रेक लागताना या ठिकाणी पाहायला मिळतोय। वाढलेल्या सोन्यामुळे कुठेतरी लोक नाराज होती, त्यामुळे मोदी सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाचा निर्णय काल झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये आता घेण्यात आलेला आहे, ज्यामुळे संपूर्ण सराफ बाजारामध्ये एक उत्साहाचं आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। महत्त्वाच्या या सरकारच्या निर्णयामुळे आता सोन्याच्या भावामध्ये मोठी उलटापालट त्या ठिकाणी होताना दिसत्या। दुकान उघडायच्या आधीच लोक त्या ठिकाणी दुकानाबाहेर घेऊ लागलेत की त्यांना वाटत होतं की सोनं आता दुकानामध्ये संपेल, यामुळे लवकर लवकर त्या ठिकाणी रांगा लावून लोक सोनं खरेदी करण्याच्या तयारीत आहेत। यामध्ये कोल्हापूर असेल, सांगली असेल, सगळीकडे सोन्याच्या किमती आता कमी झाल्या आहेत अशा प्रकारच्या बातम्या देखील आता पसरू लागल्या आहेत। जणू काही सोन्याचा पाऊसच पडलाय असं वातावरण त्या ठिकाणी दिसू लागलंय। मग आता दसऱ्याला नेमकं किती हजार रुपयांनी सोनं खाली घसरणार आहे? आता कॅबिनेट बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांच्या बैठकीमध्ये सोनं आता त्या ठिकाणी दसऱ्याला किती रुपयांनी खाली आणायचं त्यांच्या बैठकीत काय निर्णय झालेत? तुम्ही जर दसऱ्याला लग्न सराई वगैरे असेल, खरेदी करायचं सोनं विचार करत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। कॅबिनेट बैठकीमध्ये सरकारने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे सकाळीच त्या ठिकाणी सोन्याच्या दरामध्ये घसरण पाहायला मिळाली। आज सकाळी आता एक महत्त्वपूर्ण बदल त्या ठिकाणी घडला। संपूर्ण भारताच्या बाजारपेठेत एकच धुमाकूळ घालताना त्या ठिकाणी बदल होताना दिसतोय। स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी एक महत्त्वाची घोषणा केली, ज्याने इतिहासातील सगळ्यात मोठी उलटापालट सोन्याची या ठिकाणी होताना दिसते। ही एक प्रचंड मोठी सुवर्ण संधी आता सोनं खरेदीदारांसाठी आहे, त्यामुळे सोनारांच्या दुकानामध्ये गर्दी होताना या ठिकाणी दिसत्या। मग आजचा सोन्याचा भाव नेमका किती असणार आहे? आज सकाळपासूनच सराफांच्या दुकानामध्ये का गर्दी होताना दिसते? का उत्साहाचं वातावरण लोकांमध्ये निर्माण झाल्याचं दिसतंय? कोणती मोठी सुवर्ण संधी आता लोकांसाठी सोनं घेण्यासाठी आलेली आहे? आता ज्यांनी आधी सोनं खरेदी करून ठेवले ते आता नेमकं रडू का लागले आहेत? आजचा ताजा भाव सोन्याचा नेमका किती असणार आहे? दसऱ्याला आणि दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव कशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्हाला कमी झाल्याचे पाहायला मिळतील? भविष्यात सोन्याविषयी काय महत्त्वाची माहिती आता सरकारच्या माध्यमातून या मीटिंगमध्ये घेण्यात आलेली आहे, सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। सोनं आता विकत घेण्याची खरंच तुम्हाला सुवर्ण संधी आली का? आज सोन्याच्या भावाने असे किती कोणते त्या ठिकाणी बदल केले ज्यामुळे सोनं विकत घेण्यासाठी ही सुवर्ण संधी चालून आली आहे? आज नेमकं सोनं किती रुपयांनी खाली घसरलंय ज्यामुळे बाजारात अचानक गर्दी वाढल्या? अखेर सोन्याच्या तेजीचा फुटा त्या ठिकाणी फुगा अचानक फुटल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। तुम्हाला दिवाळीच्या दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं विकत घेता येईल का? आणि सोनं दिवाळीला दसऱ्यावर आता किती त्या ठिकाणी रुपयांनी उतरणार आहे आणि सरकारने याबद्दल काय महत्त्वाचे निर्णय घेतलेत तुम्ही आता पाहायचं आहे। आता बघा, या ठिकाणी सोन्यामध्ये जे बदल आता सरकारच्या माध्यमातून घडवून आणले जातात तर त्यामध्ये आजचे नेमके सोन्याचे भाव काय आहेत बघा। 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे भाव किती आहेत? तसेच 1 ग्रॅम, 8 ग्रॅम, 10 ग्रॅम वजनाचे महाराष्ट्रातील ताजे दर काय आहेत तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो। आता तुम्हाला मोदीजींच्या आशीर्वादामुळे, मोदीजींच्या घोषणेमुळे आता तुम्हाला मोठा फायदा होणार आहे। सगळं सविस्तर त्या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे आणि महत्त्वाचे टिप्स देखील तुम्हाला देणार आहे, जेणेकरून तुम्हाला आता सोनं खरेदी करायचं का, दिवाळीला सोनं खरेदी करायचं का, दसऱ्याला सोनं खरेदी करायचं, नेमकं कधी तुम्हाला किती त्या ठिकाणी खाली येऊ शकतं, दिवाळीला काय जण खरेदी करतात, काय जण दसऱ्याला सोनं खरेदी करतात, आता त्या ठिकाणी काय
काही जण खरेदी करू लागलेत। मग नेमकं किती रुपयांनी घसरणार? कारण काही आता सोनार त्या ठिकाणी अंदाज असा सांगू लागलेत की त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवाळीला सोनं 1.5 लाख रुपयांच्या घरामध्ये जाणार असं अनेक सोनार त्या ठिकाणी सांगू लागलेत। पण काही सोनार असं पण सांगू लागलेत की त्या ठिकाणी सोनं आता मोदी साहेबांचे आणि अमेरिकेचे संबंध पुन्हा चांगले झाल्यामुळे सोनं आता त्या ठिकाणी 70 ते 80 हजार रुपयांच्या आतमध्ये दिवाळीला येऊ शकतं। मग नेमकं आता त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून त्या बैठकीमध्ये सोन्याबद्दल कोणते निर्णय घेण्यात आलेत? दसऱ्यापर्यंत सोनं त्या ठिकाणी किती हजार रुपयांनी घसरू शकतं? दिवाळीपर्यंत सोनं किती हजार रुपयांनी घसरू शकतं? नेमकं तुम्हाला आता सोनं खरेदी करायचं का त्या ठिकाणी परत सोनं खरेदी करायचं हेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। लक्षात ठेवा, जर तुम्ही आता सोनं खरेदी केला तर तुम्हाला कदाचित तोटा होऊ शकतो। जर दिवाळीला त्या ठिकाणी सोनं खरेदी केला तरी सुद्धा तुमचा तोटा होऊ शकतो। मग नेमकं सरकारने काय मीटिंगमध्ये सांगितलंय, कधी तुम्हाला सोनं खरेदी करायचं, तुमचा हजारो रुपयांचा त्या ठिकाणी तोटा होऊ शकतो। हा जर तोटा तुम्हाला करून घ्यायचा नसेल तर सरकारने सांगितलेले कोणकोणते निर्णय आहेत, सोनं पडणार की त्या ठिकाणी दसऱ्याला वाढणार, याचीच अपडेट या ठिकाणी तुम्हाला आता सांगत आहे। पहा, सोनं चांदी विकत घेताना तुम्हाला नक्की आता या ठिकाणी फायदा करून देणारा हा व्हिडिओ त्या ठिकाणी असणार आहे। बघा, सोने चांदीचे भाव दररोज बदलताना त्या ठिकाणी दिसतंय। मोदीजींच्या घोषणेमुळे हा जो बदल आता झालाय तर तो ऐतिहासिक बदल आहे। सोन्याचा भाव चांगल्या पद्धतीने आता उतरणार आहे। आता आज जे भाव तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामधून तुमच्या लक्षात येईल की सोन्याचा जो उच्चांक होता त्यापेक्षा भाव किती जास्त त्या ठिकाणी घटायला सुरुवात झाल्या। तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की यानंतर भाव अजून उतरणार आहेत की वाढणार आहेत? काही जण म्हणतात दिवाळीपर्यंत सोनं आता त्या ठिकाणी भल्या मोठ्या किमतीला जाऊ शकतात, काही जण म्हणतात सोनं आता कमी होऊ शकतात। मग मोदीजींच्या निर्णयामुळे नेमकं काय परिणाम होणार आहे? बघा, या ठिकाणी आता सोन्या चांदीचं विमान जे आहे, रॉकेट जे आहे तर ते सारखं वरच्या दिशेने उडत आहे, तर ते खाली कधी येतं, नेमकं तारीख काय सांगितल्या? कोरोना सारखी महामारी सुद्धा सोन्याच्या किमतीला थांबवू शकली नाही, तुम्हाला पण माहित आहे। मग अचानक असं काय त्या ठिकाणी निर्णय घेण्यात आला ज्यामुळे सोन्यामध्ये इतकी मोठी उलथापालथ होऊ लागल्या? याचं एकमेव कारण आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीची रात्री काल झालेली बैठक। त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची आणि प्रधानमंत्रींची एक बैठक झाली, त्यामध्ये एक महत्त्वाची घोषणा केली। त्या घोषणेमुळे बाजारात सकारात्मकता त्या ठिकाणी दिसून आल्या। सोन्याच्या किमतीमध्ये मोठी उलथापालथ दिसून आली। काल परवा ज्यांनी सोनं खरेदी केलं ते आज रडू लागलेत, ज्यांना खरेदी करायचं होतं ते खुश झालेत। तुम्हाला आठवत असेल मागच्याच महिन्यामध्ये चांदीचा भाव 98,000 प्रति किलो होता। एका दिवसात तो भाव आता 1 लाखांच्या वरती त्या ठिकाणी गेल्याचं पाहायला मिळालं। 1,78,000 प्रति किलो चांदी सध्याला त्या ठिकाणी झाली होती। आता एक चांदी बघा, आता चांदी 1,36,000 रुपये साधारण प्रति किलो सध्याला दर आहे। चांदीमध्ये महिन्याभरात 40,000 रुपयांची वाढ झाल्याची या ठिकाणी पाहायला मिळालं। आता चांदीचा भाव आधी सांगण्यामध्ये एक उद्देश होता, कारण की चांदी आणि सोन्याचा फार मोठा कनेक्शन आहे। पहा, चांदीचा जो उच्चांक आहे तर तो गाठला गेला। सोन्याचे 1,02,000 रुपये पहिल्यांदा झालं, तर आता सध्याला पाहायला गेलं तर मागच्या आठवड्यातून आतापर्यंत 5,000 त्या ठिकाणी सोन्याचे दर त्या ठिकाणी वाढवले, म्हणजे तोळ्याला जवळपास 14,000 1,14,000 मोजावे लागतील। मग आता त्या ठिकाणी मोदीजींच्या रात्री झालेल्या कॅबिनेट बैठकीच्या घोषणेनंतर सोन्यामध्ये काय उलथापालथ होणार आहे की जिच्यामुळे सराफ बाजारामध्ये चांगलं उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। बघा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला दिवाळीला दसऱ्याला सोनं किती हजार रुपयांनी खाली येणार त्या ठिकाणी सरकारने काय सांगितले? बघा, मोदीजींच्या घोषणेमुळे आता एक वेगळे चित्र त्या ठिकाणी आता दिसू लागलंय। ताजे भाव नेमकं काय असणार आहेत तुम्हाला जास्त वेळ न घालवता आजचे ताजे भाव त्या ठिकाणी सांगणार आहोत। पहा, 18 कॅरेट सोन्याचे भाव जर बघितलं तर त्या ठिकाणी आता बघा 18 कॅरेट सोन्याचे भाव तुम्हाला सांगणार आहे, परंतु तत्पूर्वी आता नवीन भावाला 1 ग्रॅमचा सोन्याचा दर आहे 8,550। 8 ग्रॅम सोनं त्या ठिकाणी असू शकतं। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 10 ग्रॅम सोन्याचं दर त्या ठिकाणी बघा आता सगळ्यामध्ये वेगवेगळे दर त्या ठिकाणी लागू केलेत। 1 ग्रॅम वजनी 10,488 रुपये, 8 ग्रॅम सोन्याचे तर दर त्या ठिकाणी सांगण्यात आले 83,904 रुपये। 10 ग्रॅम सोन्याचे दर बघा आता यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1,14,888 रुपये। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोनं या ठिकाणी हळूहळू उतरायला त्या ठिकाणी सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय, कारण काही ठिकाणी सोनं आता हळूहळू त्या ठिकाणी घसरायला सुरुवात झाल्या। मग नेमकं दिवाळीपर्यंत तुमचं सोनं त्या ठिकाणी किती रुपयापर्यंत खाली येऊ शकतं? लग्न सराईसाठी सोनं घ्यायचं असेल, गुंतवणुकीसाठी सोनं घ्यायचं असेल तर तुम्ही नेमकं काय करायला पाहिजे? तर लक्षपूर्वक ऐका, एक अंदाज असा जाहीर करण्यात आलाय की सोनं 1.5 लाख रुपयापर्यंत वरती आता त्या ठिकाणी जाऊ शकतं असं अनेक सोनार सांगतात।
तर काही सोनार असा पण त्या ठिकाणी सल्ला देऊ लागलेत की त्या ठिकाणी महिन्याभरामध्ये अमेरिकेचे आणि भारताचे संबंध चांगले होऊ शकतात, त्यामुळे सोनं अगदी 80,000 रुपयेपर्यंत खाली येऊ शकतात। मग तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या घरामध्ये लग्न सराई असेल किंवा एखादं तुम्हाला सोनं वगैरे तुमच्या मुलींना घ्यायचं असेल तर तुम्ही थांबायचं का त्या ठिकाणी घ्यायचं बघा। बाजारामध्ये मोठी उलथापालथ त्या ठिकाणी होताना दिसत आहे। सोनं घेण्यासाठी लोक आता गर्दी करू लागलेत। लोकांच्या मनामध्ये एकच आहे की आता जर सोनं आपण घेतलं आणि दिवाळी दसऱ्याला सोनं जर स्वस्त झालं तर मग मात्र आपला तोटा होऊ शकतो। त्यामुळे आता तुम्हाला फायदा मिळत असतो, कारण तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे, कारण ज्यांचं आता त्या ठिकाणी वाट बघण्याची जी प्रोसेस होती तर ती आता कुठेतरी संपताना दिसत्या। त्यांच्या चेहऱ्यावर आज कुठेतरी आता आनंद पाहायला मिळतोय। आत्ताच प्रधानमंत्री मोदींची घोषणा त्या ठिकाणी झाल्या, त्या घोषणेचा अर्थ नेमका काय आहे, त्याच्यामुळे सोन्याचा भाव किती रुपयांनी घसरणार आहे, मग कोणत्या वस्तू स्वस्त होणार आहेत बघा। सोन्या चांदीच्या वस्तू आता तुम्हाला स्वस्त झाल्याच्या पाहायला मिळू शकतात, तसेच अनेक वस्तू तुम्हाला आता जीएसटी कमी झाल्यामुळे स्वस्त त्या ठिकाणी झाल्याच्या पाहायला मिळू शकतात। मग आता सोने तुम्हाला किती रुपयांनी दसऱ्यानिमित्त होऊ शकतं, तर बघा काही सोनारांनी सांगितले की त्या ठिकाणी आता सोनं दसऱ्याला दिवाळीला त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात लोक खरेदी करत असतात, त्यामुळे सोनं 1.5 लाख रुपयांच्या आसपास 1,40,000 रुपयांच्या आसपास जाऊ शकतं असा अंदाज व्यक्त केला आहे। त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, आत्ता सोनं जर घेतलं तर योग्य राहील, कारण त्या ठिकाणी दसऱ्याला दिवाळीला सोनं सगळेच खरेदी करत असतात, त्यामुळे त्या ठिकाणी सोन्याचे दर वाढू शकतात। त्यामुळे तुम्ही आत्ता सोने खरेदी केलं तर हा एक उत्तम पर्याय राहील असा सुद्धा अंदाज सोनारांनी आता व्यक्त केला आहे। त्यामुळे तुम्हाला सोन्याबद्दल अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।